दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी नाशिकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लाखोंच्या जनसमुदाय उपस्थितीत आदिवासी बांधवांचे 17 सवर्ग पेसा भरती महामोर्चा काढण्यात आला। दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्रातील पेसा भागातील भरतीसाठी स्थानिक पात्र उमेदवार होते। त्यांनी पेसा भरतीकरिता नाशिक येथील गोल क्लब येथे आमरण उपोषणाला सुरुवात करून त्यात प्रमुख मागण्या 17 सवर्ग मधील 13 आदिवासी जिल्ह्यातील बांधवांनी भरतीसाठी उपोषण सुरू केले। त्यानंतर सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, म्हणून हे उपोषण पुढे चालू ठेवून माजी आमदार जे.पी. गावित, माजी जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, माजी व्हाईस चेअरमन नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक चिंतामण गावित यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2024 पासून आदिवासी विकास भवन येथे आमरण उपोषणाला सुरुवात करून त्यांनी महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली। तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारने कोणतीही दखल घेतली नाही। त्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी बांधवांनी 28 ऑगस्ट 2024 रोजी लाखोच्या संख्येने महामोर्चा काढला। या महामोर्चामध्ये महाराष्ट्रातील सर्व पक्षीय आदिवासी पदाधिकारी, सर्व प्रकारच्या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या आदिवासी संघटना, तमाम आदिवासी बांधव तसेच आदिवासी बचाव अभियानाचे केंद्रीय अध्यक्ष प्राध्यापक अशोक बागुल, राम चौरे, जयवंत गारे, किसन ठाकरे, के गांगुर्डे, मांगीलाल गांगुर्डे, गणेश गावित, चिंतामण गायकवाड, पंकज ठाकरे, सरोजताई भोये, रुक्मिणीताई गवळी, सुरेखाताई ठाकरे, राजेंद्र वाघेले, विजय पवार, विजय घुटे, गीतेश्वर खोटरे, मनोहर गायकवाड, पंकज बागुल, सोनू गायकवाड, सुशील कुवर, गुलाब आहेर, दत्तू साबळे, रमेश साबळे, अमोल गावित, मयूर बागुल, सुरेंद्र चौरे, राहुल गावित आदींनी सहभाग नोंदवला। आज 28 ऑगस्ट आज नाशिकमध्ये गेल्या 27 दिवसापासून जे आमरण उपोषण चालू आहे, 20 दिवसापर्यंत आमरण उपोषण केल्यानंतरही शासनाने कोणत्या प्रकारची जाग न आल्यामुळे गेल्या 5 दिवसापासून सुरगाण्याचे माजी आमदार, जे 7 वेळा आमदार राहिलेले आहेत, असे माजी आमदार जे.पी. गावित साहेब, चिंतामण गावित साहेब आणि भास्कर गावित साहेब यांनी आमरण उपोषणाला 5 दिवसापासून सुरुवात केली। ज्या दिवशी आमरण उपोषणाला सुरुवात केली त्या दिवशी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित केला होता। असं वाटलं होतं की त्या दिवशी पालकमंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा एखादा उपमुख्यमंत्री आमच्याकडे येऊन आमच्या आंदोलनाला भेट दिला, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली होती। मात्र तसं काही झालं नाही। दरम्यानच्या 5 दिवसातही कोणीही या ठिकाणी आलं नाही आणि म्हणून काल परवा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की 13 जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना आम्ही निमंत्रित करून या ठिकाणी बोलवलेलं आहे। आजचा हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपाचं आहे, कारण हक्काच्या नोकऱ्या असतानाही आम्हाला त्या नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। अगोदर ऑर्डर तयार झाल्या होत्या आणि 5 दिवसांनी हे लोक न्यायालयात गेले होते आणि म्हणून आमचा आग्रह असा होता की 5 दिवस अगोदर जर ऑर्डर तयार होत्या तर त्या लगेच त्यांना देऊन डिस्पॅच करून आणि त्या विद्यार्थ्यांना, मुलांना नोकरीला लावायला पाहिजे होतं। तसं होत असताना काही विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑर्डर पण दिल्या, त्यांनी 10-10 दिवस नोकरीवरती काम पण केलं आणि पुन्हा त्यांच्या ऑर्डर मागून घेतल्या। म्हणजे अतिशय तोंडाशी आलेला घाससुद्धा काढून घेण्याचं शासनाने काम जे केलं आहे ते अतिशय निंदनीय अशा प्रकारचं काम आहे आणि म्हणून जनआक्रोश प्रचंड आहे आणि या प्रचंड जनआक्रोशामुळे आज लाखोच्या संख्येने या ठिकाणी 13 जिल्ह्यातून आदिवासी बांधव येणार आहेत। या ठिकाणी सर्वच पक्षांचाही या ठिकाणी सहभाग आहे। काल परवा जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आदिवासी सर्व संघटना तर आहेतच, पण सोबतच काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष, त्याचबरोबर उबाठा गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांनीही त्यांचे आदिवासी जे सेल आहेत त्या सर्व सेलला सांगितलेलं आहे की तुम्ही पण या आंदोलनामध्ये तीव्र स्वरूपात या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा आणि आंदोलन तीव्र होणार आहे। आजचं आंदोलन इथून या ठिकाणून ते आदिवासी विकास भवनपर्यंत जाणार आहे। त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन होणार आहे, त्या ठिकाणी सभेत रूपांतर होणार आहे, पण ती सभा संपणार नाही। जोपर्यंत आम्हाला कोणत्या प्रकारचा निर्णय येत नाही तोपर्यंत ती सभा सुरू राहील। अनेक लोक आमचे बिडार घेऊनच या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सर्वांचं बिडार आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे। जोपर्यंत शासन निर्णय घेणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही आहे। आज दिल्लीवरून आयोग या ठिकाणी आलं होतं, 1 तासापूर्वी आयोगाने आंदोलकांना भेट दिली आणि म्हणून त्याच्यावरून असं वाटतं आहे की दिल्लीवरून येणारा आयोग, आदिवासी आयोग, जनजाती आयोग, ते आयोग आम्हाला भेट देते, मात्र या ठिकाणचं सरकारचं कोणताही प्रतिनिधी भेट देत नाही। याच्याच एवढं दुर्दैव आम्हाला वाटत नाही। म्हणून अतिशय तीव्र अशा संवेदना लोकांच्या आहेत, त्या संवेदना आता आपल्याला दिसणारच आहेत थोड्या वेळात।
लाखोच्या संख्येने या ठिकाणी 13 जिल्ह्यातून लोक येणार आहेत. हळूहळू दूरचे लोक असल्यामुळे कालपासून काही लोक निघाले, त्यांना यायला थोडासा विलंब होईल, पण 12-12:30पर्यंत या आंदोलनातून सुरुवात होणार आहे. आणि या आंदोलनाचं निष्कर्ष पुढे असा असेल की जर समजा आज या आंदोलनाला यश आलं नाही तर लगेचच सायंकाळपर्यंत आम्ही मुंबई हायवे, आग्रा हायवे जो आहे, हा आग्रा हायवे आम्ही बंद करणार आहे. त्याचं पुढचं रूपांतर आम्ही या ठिकाणी नाशिकवरून करणार, ट्रेनही आम्ही बंद करण्याचा या ठिकाणी संदेश आम्ही या मोर्चाद्वारे शासनाला देणार आहोत. खरं तर आम्हाला आग्रा हायवे बंद करण्याची वेळ येऊ नये किंवा रेल्वे बंद करण्याची वेळ नाही, अशा प्रकारची आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आहे. सायंकाळपर्यंत आज या ठिकाणी त्याचा निकाल लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे. आजच्या या आदिवासींच्या सर्वपक्षीय मेळाव्याला उपस्थित असलेले आमचे संघर्ष योद्धे आणि या महाराष्ट्रातील लढाऊ नेते आदरणीय जे.पी. गावित, आदरणीय माझे दुसरे सहकारी भास्करराव गावित, या ठिकाणी आपल्या दिंडोरी मतदारसंघाचे आपले खासदार भास्करराव घगरे सर, या ठिकाणी आजूबाजूला बसलेले सर्व पक्षाचे मुलाचे नेते, या सर्वांचा आम्ही आपल्या कृती समितीच्या वतीने मान्य खासदार घगरे सर आणि समोर असलेले सर्व विविध पक्षाचे पण आदिवासी प्रयत्न करणारे या काय ठरवले सर्व माझे बंधू भगिनींनो, खरं तर हे आंदोलन अनेक महिन्यापासून सुरू आहे. गेल्या 6 महिन्यापासून अनेक आदिवासी संघटना आणि आंदोलन करते. हे सतत मंत्री महोदयांची भेट घेत आहे. सर्वांना पैसा आहे, नुसार आमची होणारी भरती ही अतिशय रास्त आहे असं समजून सांगत आहे. एवढंच नाही तर ज्यावेळेस आमच्या भागाचे ओबीसी बांधव इथे सुप्रीम कोर्टात गेले, त्याच्या 5 दिवस अगोदर आपल्या सर्वांच्या नोकरीची भरती होऊन सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि भरती पूर्ण झाल्यानंतर आम्ही 5 दिवसाच्या अगोदर त्या ठिकाणी गेलो होतो. आणि या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1 तारखेपासून 1 ऑगस्टपासून आपल्या महाराष्ट्रातील नांदेड असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल किंवा इकडे वाडा असेल, पालघर असेल, नाशिक असेल, हे सगळी मुलं 1 तारखेपासून उपोषणाला बसले आणि ते बसल्यानंतर त्यांच्याकडे कोणीही दुर्लक्ष करत नव्हता. म्हणून माननीय जे.पी. गावित साहेबांनी एक मीटिंग बोलवली आणि आपल्याला या मुलांसाठी काहीतरी करावं लागेल आणि आपल्या मुलांना कुठेतरी अडचणी येत आहे. मैल मार्ग आहे तो मुख्य प्रवाहात एका बाजूने शासन घोषणा करत आहे आणि दुसऱ्या बाजूने कुठेतरी आम्हाला दाबून टाकताय. आणि म्हणून या ठिकाणी गावित साहेबांनी जो निर्णय घेतला की आपण 3 जण मिळून या ठिकाणी कोरोना पाठिंबा आणि उपोषण करू, जेणेकरून या मुलांना उतरलेले ज्याने आता आपल्याला आपलं मनोगत व्यक्त केलं ते शिवसेनेचे पेठ तालुक्यातील नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य भास्करराव गावित, त्याचबरोबर ज्याने आता एवढ्यातच भाषण करून जपवलं ते नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन, माजी व्हाईस चेअरमन आणि राष्ट्रवादीचे आताचे नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर स्टेजवर असलेले घगरे साहेब, त्याचा परिचय देण्याची काही गरज नाही. ते घराने निवडून आलेले खासदार आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे, त्याचबरोबर इथं जे काही नेतेगण आलेले आहेत सगळ्याच पक्षाचे आणि सगळ्या स्तरातून, फक्त आदिवासी नाही तर बिगर आदिवासी सारखे सगळे नेते ज्याला आदिवासी बद्दल आस्था आहे असे सगळे इथं उपस्थित आहेत. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि आमच्या या मोर्चामध्ये आल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार पण मानतोय.
सर्वांपर्यंत आपल्याला जी मुलं शिकायला पाहिजेत त्या मुलाला नीट शिक्षण दिलं जात नाही. सगळ्या पक्षाचे आदिवासी बिगर आदिवासी सगळ्या पक्षाचे जे या आंदोलनाला पाठिंबा देणारे लोक होते सगळ्या पक्षाचे त्या लोकांना बोलवलं आणि त्यांना आम्ही समजावून सांगितलं त्या मुलांना ही लढाई एक तीर एक कमान. आज आपण तब्बल 28 दिवस झाले 13 जिल्ह्यातील 17 संवर्गातील आदिवासी पेसा पदभरतीसाठी 1 ऑगस्ट पासून आपण बेमुदत आंदोलन करतोय. परंतु आदिवासी समाजाचे नेते आदरणीय आदिवासी खरे संघर्ष होते माजी आमदार JP गावित साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या खांद्याला खांदा लावून आदरणीय चिंतामण गावित साहेब असतील त्यासोबत भास्करजी गावित साहेब असतील यांनी अन्न पाणी सोडून 5-6 दिवस झाले मित्रांनो माझ्या समाजातील तरुणाची बघतोय आदरणीय JP गावित साहेब वय 75 वयाचा योद्धा. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.